प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण ध्यानासाठी एकत्र जमत असतो। या वेळचं ध्यान मात्र आपण आपापल्या घरी बसूनच करत आहोत। नियम चुकवायचा नाही यासाठी ऑनलाईन पद्धतीने हे ध्यान आपल्या सगळ्यांसाठी आज घेतो आहे। आज आहे हनुमान जयंती। आजचं ध्यान हे विशेष असणार आहे। प्रत्येक पौर्णिमेला एक एक विषय घेऊन प्रत्येक ध्यान आपण विशेष करत असतोच, पण यावेळी विषय खास आहे, विशेष आहे। प्रत्येक घराला एक कुलूप आहे। घर कितीही मोठा असो, कुलुपाचा आकार हा ठरलेला आहे। एक छोटंसं कुलूप असतं, त्या छोट्याशा कुलुपानी संपूर्ण घराचं संरक्षण होतं, पण ते कुलूप उघडणे किंवा बंद करणे, थोडक्यात सगळ्या घराची सुरक्षा करणे किंवा न करणे हे एखाद्या किल्लीवर अवलंबून असतं। त्या कुलुपाची बरोबर किल्ली आपल्याकडे असेल तर आणि तरच संपूर्ण घराचं संरक्षण आपल्याला करता येतं। सरळ साधा नियम आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण रामायण, रामाचं धर्मपरायण असणं, लक्ष्मणाचा अपार स्नेह, भरताचं बंधुप्रेम, सीतेचं पातिव्रत्य, सुग्रीवाचं मित्रप्रेम, रावणाचं शत्रुत्व, विभीषणाची भक्ती आणि असे जे जे म्हणून पात्र रामायणामध्ये आहेत त्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी जे वैशिष्ट्य आहे, हे जर वैशिष्ट्य समजलं तरच रामायण आपल्याला समजतं आणि मग ते आपण अनुसरतो। अनुसरणं किंवा इम्प्लिमेंट करणं हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे। कुठलाही वाद घालण्यापेक्षा त्या पात्रांना अनुसरणं, त्यांचे उत्तम गुण धारण करणं आणि अनावश्यक गुण काढून टाकणं किंवा दुर्गुण काढून टाकणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे। इम्प्लिमेंटेशनची गरज आहे प्रत्येक ठिकाणी। हे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे समजण्यासाठी आधी संपूर्ण रामायण समजलं पाहिजे, आणि ते समजण्यासाठीची जर किल्ली कुठली असेल तर त्या किल्लीला आपल्या ऋषीमुनींनी नाव दिलं हनुमंत। हनुमंत नावाची ही किल्ली आहे। हनुमत कीलकम असा उल्लेख रामरक्षेमध्ये आपल्याला सापडतो। हनुमानाच्या किल्लीनी संपूर्ण रामायण आपल्याला उघडता येईल, समजून घेता येईल आणि समजलं की इम्प्लिमेंट करता येईल। मला सांगा, जेव्हा घराला कुलूप लावून आपण बाहेर पडतो तेव्हा घरही तिथेच आहे, कुलूप सुद्धा तिथेच आहे, पण किल्ली कुठे ठेवतो आपण? किल्ली आपण आपल्या खिशामध्ये, आपल्या पर्समध्ये, आपल्या जवळ ठेवतो। हनुमंताचं तसंच आहे। हनुमंत हा एक सेवक आहे। हनुमंत हा एक भक्त आहे। हनुमंत हा एक सच्चा कार्यकर्ता आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा। अत्यंत बलानी युक्त, बुद्धिमान असा, तत्पर असा, अतिशय ज्याच्या मनामध्ये भक्ती आणि सेवाभाव दाटून भरलेला आहे असा हनुमंत आहे। आपण घ्यावे असे जवळजवळ सगळे गुण या हनुमंताकडे आहेत, आणि मग असे गुण असतील, असे कॅरेक्टर्स असतील तर ही किल्ली, हनुमंत नावाची ही किल्ली आपल्याला कुठे ठेवली पाहिजे? आपल्या खिशात, आपल्या जवळ। याचा अर्थ हनुमंत हा सर्वात प्रथम, सगळ्यात प्रथम अनुसरण्याचं पात्र आहे। हनुमंताप्रमाणे बनणं, हनुमंताप्रमाणे होणं हे आपलं परम उद्दिष्ट असावं। अत्यंत महत्त्वाचा विषय। योगाच्या दृष्टीने तर हनुमंत हा आदर्श आहे। मनोजवम मारुती तुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. असं रामरक्षेत आपल्याला हनुमंताचं वर्णन सापडतं. मनाच्या वेगाने जो काम करतो, अत्यंत बलशाली जो आहे, रामाचा दूत जो आहे, आणि मुख्यतः तो कसा आहे, जितेंद्रियम. सगळी इंद्रिय ज्यांनी जिंकलेली आहेत, सगळी इंद्रिय ज्याच्या अखत्यारीखाली येतात, सगळ्या इंद्रियांवर ज्याचा कंट्रोल आहे, असा हा मारुती आहे, असा हा वायुसूत आहे, असा हा पवनपुत्र आहे. आता आयुर्वेदीय भाषेत विचार करा. सगळी इंद्रिय, या इंद्रियांची क्षमता, डोळ्यांची पाहण्याची क्षमता, नाकाची हुंगण्याची क्षमता, कानांची ऐकण्याची क्षमता, या सगळ्यांवरती कंट्रोल जर कशाचा असेल तर तो आहे वाताचा किंवा वायूचा. इथे नेमका संबंध लागतो या वातात्मजाचा आणि हनुमंताचा. हा विषय समजून घेण्यासारखा आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे, ज्यावेळी सेवा हा विषय मुख्य असतो, ज्यावेळी झोकून देणं हा विषय प्रधान असतो, अशा वेळी हनुमंतासारखा दुसरा विषय नाही, हनुमंतासारखं दुसरं पात्र नाही. का असं म्हणतो आहे? अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकला असेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन सिक्रेट नावाच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहिलं असेल. याच्यामध्ये वेगवेगळ्या सिद्धांतांपैकी एक सिद्धांत असा आहे की तुमचं फीलिंग कसं आहे, तुमचा एहसास कसा आहे, त्याच्यावर सिग्नल्स पाठवले जातील विश्वामध्ये की ही व्यक्ती आनंदात आहे, तर या व्यक्तीच्या बाबत आनंदी गोष्टी घडू देत. ही व्यक्ती दुःखी आहे, हिच्या बाबत दुःखाचं किंवा काहीतरी नकारात्मक घडू देत. हे एक साधं सोपं गणित आहे. हा एक साधा सोपा नियम आहे. हनुमंत हे कॅरेक्टर इतकं सरेंडर्ड आहे, इतकं शरणागत आहे की घेण्यासारखे अनेक गुण त्याच्यामध्ये आहे. पैकी एक गुण मी तुम्हाला सांगतो. रामचरितमानसामध्ये सुंदरकांडा अंतर्गत आपले तुलसीदास, संत तुलसीदास मारुतीचं वर्णन पहा कसं करतायत. लॉ ऑफ अट्रॅक्शन मला इथे सापडतो. पहा, जेव्हा हनुमान लहान होता तेव्हा खूप उचापत्या करत असे, खूप खोड्या काढत असे, ऋषीमुनींना सुद्धा जाऊन त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून एकदा मतंग ऋषींनी शाप दिला की तू तुझ्या ज्या काही शक्ती आहेत त्या नेमक्या प्रसंगी विसरणार. अशा वेळी तुला नेमका प्रॉब्लेम येईल की जेव्हा नेमकी या शक्तींची गरज आहे. मग अस्वस्थ झाला, थोडीशी लज्जा वाटली मनामध्ये, शरण गेला, चुकलं माझं, मला क्षमा करा. मग मतंग ऋषींनी एक उशाप अशा प्रकारचा दिला की जर तुला तुझ्या शक्तींची कोणी माहिती दिली, आठवण करून दिली, तर तुला आपोआप या शक्ती पुन्हा प्राप्त होतील. मोठं झाल्यानंतर जेव्हा सीतेच्या शोधासाठी जायची वेळ आली त्यावेळी नेमकं हनुमंताच्या शक्तीची गरज होती. पण अशा वेळी हा हनुमान डिप्रेस होऊन बसला होता की नेमकं कोणी जायचं समुद्र उल्लंघून एवढ्या लांब. हनुमंत कुठेतरी कोपऱ्यात बसला असणार, डिप्रेशन आलेला असणार, निराश उदास झालेला असणार. मग काय करायचं? तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. अशा प्रकारचा सुग्रीवाच्या सगळ्या सभेचा निश्चय झाला. आणि हनुमंत कुठे, हनुमंत कुठे अशी विचारणा झाली. तेव्हा जे जांबुवंत नावाचे मंत्री होते ते हनुमंताकडे गेले आणि त्यांनी हे गुण गायला सुरुवात केली की तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. दुसरं कोणीही सुग्रीवाच्या एवढ्या बलदंड सैन्यामध्ये दुसरं कोणीही उपस्थित नाही एकट्या हनुमंताशिवाय. त्यामुळे हनुमंता उठ, तू हातपाय गाळून बसू नको, हे काम तूच करू शकतोस, तुझ्यासारखं दुसरं कोणीही नाही. असे शब्द ऐकल्यानंतर
मग मात्र हनुमंत जागेवरचा उठला. इतका उत्साह आला, इतका आनंद आला, इतका उत्तेजित झाला की तो म्हणू लागला, माझ्याशिवाय हे करणारच नाही कोणी. सगळे आवासून बघायला लागले त्याच्याकडे. आत्ता तर हा डिप्रेस झाला होता, आत्ता तर हा उदास झाला होता, आणि आता असं म्हणतोय एकदम कॉन्फिडेंटली की मीच शोधून काढणार. तुलसीदास पहा कसं वर्णन करतात. ते म्हणतात, जामवंत के बचन सुहाए, सुनी हनुमंत हृदय अति भाए. तब लगी मोही परिखेहु तुम भाई, सही दुख कंद मूल फल खाई. हनुमंतानी जंबुवंताचे स्वतःविषयी जी काही स्तुती होती ती ऐकली आणि त्याच्या हृदयाला बरं वाटलं. तो म्हणाला, हे बघा, तुम्ही काय करा, थोडं दुःख सहन करत कंद मूळ फळं खाऊन इथेच राहा, माझी वाट बघा. मी काय करतो. जब लगी आवो सीत ही देखी, होई काजू मोही हर्ष विशेषी. ते म्हणले, ठीक आहे, थांबतो आम्ही इथे, फळ मूळ कंद खाऊन आम्ही राहतो इथे, काही काळजी करू नको. पण तुला एवढा कॉन्फिडन्स आला कुठून? तुला कशामुळे असं वाटते की हे तूच करशील? तुलसीदास खूप छान वर्णन करतात, पहा, तुम्हाला अर्थ समजतोय का? जब लगी आओ सीत ही देखी, मी आत्ता जाऊन सीतेला शोधून काढतो. का, कशामुळे असं? हो ही काजू मोही हर्ष विशेषी. मला इतका आनंद होतोय आत्ता, माझ्या हृदयात इतका आनंद आहे, विशेष आनंद आहे. आणि हा जो भाव आहे ना माझा, हा भावच मला सांगतोय की तू हे काम करणारच करणार. हनुमंत म्हणतोय की हे काम करण्यासाठी मीच योग्य आहे आणि मी हे काम करणारच. हे मला का वाटतंय? कारण माझ्या हृदयामध्ये अपार हर्ष झालेला आहे. लक्षात घ्या, खूप लक्षात घेण्यासारखा विषय आहे. अत्यंत पराकोटीचा आनंद जेव्हा होतो ना, तेव्हा त्या आनंदाचा जो अहसास आहे, त्या आनंदाचं जे काही फिलिंग आहे, त्याच्यामुळे जी फ्रिक्वेन्सी शरीर मनात निर्माण होते आहे, तीच फ्रिक्वेन्सी आपण बाहेर फेकतो आणि आपोआप अस्तित्वाकडून आपल्याला यश दान केलं जातं. अत्यंत महत्वाचा हा विषय आहे. मग हा जो अहसास आहे, हे जे फिलिंग आहे, हे फिलिंग म्हणजे स्पर्शाचं फिलिंग आहे. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये रोम हर्ष निर्माण झाले, माझं शरीर रोमांचित झालं, हा स्पर्श मला समजतो. मला उत्तेजना आली, मला आनंद वाटू लागला आणि आतून वाटायला लागलं की काहीतरी होणार खास, काहीतरी उत्तम होणार खास, काहीतरी चांगली बातमी येणार खास, असं आतून मला जेव्हा वाटतं आणि ती स्पर्श संवेदना जेव्हा शरीरभर पसरते, हलकं कंप निर्माण होतो शरीरामध्ये, तेव्हा चांगलं, उत्तम, भव्य, उदात्त, सकारात्मक आपल्या बाबतीत घडतंच घडतं. 100% घडलंच पाहिजे. त्याच्या विपरीत भयानी कंपित झालेलो असू, दुःखाने ग्रसित झालेलो असू आणि सगळ्या शरीरामध्ये अस्वस्थता, अशांतता, बेचैनी यांचा वास असेल, तर तेही एक स्पर्श संवेदन आहे. आणि असं स्पर्श संवेदन जर असेल, तर मग आपल्या बाबतीत काही ना काहीतरी नकारात्मक घडणारच घडणार. स्पर्श कुठल्या प्रकारचा आहे? आनंदाचा, उत्तेजनांचा, हर्षाचा, सकारात्मक स्पर्श सतत शरीराला आपण देणं, शरीरात मनात निर्माण करणं, हे या उदाहरणावरनं मला तुम्हाला मुद्दाम सांगावंसं असं वाटतंय. अतिशय समर्पक असं हे उदाहरण आहे. विचार करा, जर सध्या चालू असलेली साथ किंवा नकारात्मक वातावरण हे जर जायची इच्छा असेल, तर मनामध्ये भय हवं, नकारात्मकता हवी, की आनंद हवा, सकारात्मकता हवी? विचार करा. अस्तित्वाने जर उत्तम काही आपल्याला द्यायचं असेल, तर आतून मला चांगलं वाटायला पाहिजे, आतून माझ्या देहातून मी एक चांगला स्पर्श निर्माण केला पाहिजे, की ज्याने मी आनंदून जाईल, मी रोमांचित होईल आणि माझं शरीर मन एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करू लागेल, की ज्या फ्रिक्वेन्सी कडून, वातावरणातून, अस्तित्वाकडून स्वास्थ्य आकर्षित केलं जाईल माझ्यासाठी आणि सकल प्राणीमात्रांसाठी. हा विषय नितांत महत्वाचा आहे.
अख्ख्या रामायणामध्ये सतत आनंदी असणार, सतत उत्साही असणार, सतत कार्यमग्न असणार असं पात्र जर कुठलं असेल तर ते आहे हनुमंत. ती स्पर्शाची देवता आहे, ती वायूची देवता आहे. त्यामुळे आपल्या शरीरातला स्पर्श, आपल्या शरीरातला वायू जाणून घेणं आणि ह्या वायूनी आपलं रक्षण करावं म्हणून प्रार्थना करणं हा एकंदरीत आजच्या ध्यानाचा विषय आहे. मला वाटतं सगळा विषय ध्यानात आला असणार. हनुमान ही किल्ली आहे, त्याचं आचरण करायलाच हवं आणि त्यातले गुण सगळे आपल्या खिशामध्ये ठेवायलाच हवेत, जशी एखादी किल्ली आपण ठेवू तसं. दुसरा, वात किंवा वायू हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे उत्तम स्पर्श, उत्तम नियंत्रण सगळ्या शरीरवयवांवरती हे याच वायूमुळे होणार आहे. या वायूची देवता आहे हनुमंत. आणि तिसरा विषय आहे जो आतापर्यंत मी सांगितला, तो म्हणजे परम हर्ष, परम आनंद मनामध्ये सतत निर्माण करत करत सकारात्मक ऑरा निर्माण करणं आणि त्या ऑरामुळे, त्या फ्रिक्वेन्सीमुळे विश्वाकडून, अस्तित्वाकडून कुठलीही भयकारी परिस्थिती असो, नकारात्मक परिस्थिती असो, त्याच्याविषयी योग्य त्या अडचणीचं जे परिमार्जन आहे त्याची अपेक्षा करणं हे आपल्याला करणं आवश्यक आहे. या साथीतून बरं व्हायचं असेल, या दूषित वातावरणातून बाहेर पडायचं असेल तर घाबऱ्या मनाने ते होणार नाही, घाबऱ्या हृदयाने ते होणार नाही. हृदयात हर्षच हवा, मनामध्ये आनंदच हवा, मनामध्ये पराकोटीची सकारात्मकता निर्माण व्हावी हा संकल्प बलभीमाच्या आठवणीनी, बलभीमाच्या साक्षीनी आज आपण करणं आवश्यक आहे, नितांत आवश्यक आहे. हे सगळं आपण लक्षात घेऊ आणि शांत चित्तानी पुढचं वायू ध्यान करू. आजचा विषय आहे वायू ध्यान. ध्यान अभ्यासाला प्रारंभ करूयात. शांत डोळे मिटून घ्या. दात दाढा एकमेकांवर दाबू नका. चेहरा प्रसन्न शांत असू द्या. कुठलाही विचार मनामध्ये नको, कसलीही काळजी मनामध्ये नको. शांत वातावरण आहे, सुगंधित वातावरण आहे, पवित्र वातावरण आहे. आपलं शरीर आणि मन सुद्धा असंच पवित्र, शांत, सकारात्मक असो. हातांची ध्यानमुद्रा ठेवा. पाठीचा कणा व्यवस्थित ताठ असू द्या. काहीही आठवायचं नाही, काहीही ठरवायचं नाही. मन शांत करण्यासाठी आपला श्वास पुढच्या 1 मिनिटासाठी पाहायला सुरुवात करायची. श्वासाकडून आपलं सगळं लक्ष घेऊन यायचं बेंबी पाशी, अम्बिलिकल पॉइंट पाशी. आणि श्वासाबरोबर ही नाभी कशी हलत आहे, ही नाभी कशी पुढे मागे होत आहे, याकडे आपलं सगळं लक्ष केंद्रित करायचं.
पुढच्या 1 मिनिटासाठी आपण केवळ आणि केवळ नाभी कशी आत बाहेर येते आहे, जाते आहे हे पाहणार आहोत, अन्य काहीही नाही. ज्यावेळी आईच्या पोटामध्ये आपल्या वाढीला सुरुवात झाली, त्यावेळी आपली जी वाढ होती त्या वाढीचा केंद्रबिंदू होता आपली नाभी. या नाभीमधूनच आपल्या सर्व शरीर अवयवांची निर्मिती झाली. आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने, संतुलनाच्या दृष्टीने या नाभीचं महत्व नितांत आहे. नाभीकडे लक्ष द्यायचं. नाभीपासून वरचा एक भाग, नाभीपासून खालचा पूर्ण भाग, नाभीच्या डावीकडचा एक भाग आणि नाभीच्या उजवीकडचा एक भाग, असे 4 भाग आपण आपल्या शरीराचे करूयात. जे ध्यान आज आपल्याला करायचं आहे, त्या ध्यानासाठी नाभीपासून डावीकडे, उजवीकडे, वर आणि खाली असे 4 देहाचे भाग आपण करूयात. शांतपणे आपल्या नाभीकडे पहा आणि शांतपणे हे 4ही भाग पुढच्या 1 मिनिटासाठी स्वतंत्रपणे जाणवून घ्या. नाभीच्या खालच्या भागामध्ये ओटीपोटासहित दोन्ही पाय येतात. नाभीच्या वरच्या भागामध्ये संपूर्ण धडाचा वरचा भाग आणि मस्तक येतं. नाभीच्या डाव्या बाजूला डावी बगल आणि संपूर्ण डावा हात येतो. नाभीच्या उजव्या बाजूला उजवी बगल आणि संपूर्ण उजवा भाग येतो. असे 4 शरीराचे स्वतंत्र भाग पुढील 1 मिनिटासाठी केवळ पाहत रहा. केवळ पाहत रहा. तिथे असलेलं स्पर्श संवेदन केवळ माहीत करून घ्यायचं. आत्ता नेमकं कुठलं स्पर्श संवेदन जाणवत आहे 1 मिनिटासाठी. आपल्या शरीरामध्ये अनेक पोकळ्या आहेत. योगशास्त्र सांगतं शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. अर्थात ऊर्जा वहनाचे 72,000 मार्ग. या सगळ्या 72,000 नाड्यांचं जे उगमस्थान आहे ते आहे नाभी.
नाभीतून सर्व नाड्या उगम पावतात आणि वर खाली डावीकडे उजवीकडे संपूर्ण शरीरामध्ये जात असतात. माथ्यापासून ते हातापायांच्या बोटांपर्यंत असंख्य नाड्या शरीरामध्ये गेलेल्या आहेत. असंख्य धागे दोरे आपल्या शरीरात सर्वत्र पसरलेले आहेत. नाभी पुढे मागे होते आहे. शरीराचा विचार आता नाडीच्या अनुषंगाने करा पुढच्या 1 मिनिटासाठी. सर्वदूर नाड्या पसरलेल्या आहेत असं दृश्य दिसते का पहा. 72,000 नाड्या डावीकडून उजवीकडून खालून आणि वरून शरीराला एका वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा पुढच्या 1 मिनिटासाठी. पुन्हा एकदा लक्ष नाभीकडे. नाभी आत येते आहे, बाहेर जाते आहे. शांतपणे हालचाल चालू आहे. आता केवळ खालचा भाग ध्यानासाठी घ्यायचा. अन्य कुठेही पाहायचं नाही. नाभीपासून खाली ओटीपोट पाहायला सुरुवात करा. ओटीपोटातले अवयव पाहायला सुरुवात करा. तिथे असलेलं स्पर्श संवेदन अनुभवायचं. आणि ज्या नाड्या आपण पाहिल्या होत्या अशा असंख्य नाड्या आहेत की ज्या ओटीपोटातून आपल्या दोन्ही मांड्यांकडे चाललेल्या आहेत. त्या पद्धतीने आपल्या दोन्ही पायांकडे पाहायला सुरुवात करा. नाड्यांची दिशा गुडघ्यांकडे, पोटऱ्यांकडे, घोट्यांकडे, पावलांकडे, पायांच्या बोटांकडे जाते आहे. त्याच दिशेने आपल्या शरीरामधल्या या भागांचं स्पर्श संवेदन करून घ्या. केवळ नाभीच्या खालचा भाग आणि त्यांचं स्पर्श संवेदन. पोकळ्या पोकळ्यामधून आत आत खोल खोल जा. असंख्य पोकळ्या आहेत. असंख्य ऊर्जावाहक नलिका आहेत. असंख्य नाड्या आहेत. आपलं लक्ष या नाड्या नाड्यांमधून पायांच्या बोटांपर्यंत घेऊन जा. पुढच्या 1 मिनिटासाठी तेवढंच काम करायचं. पुन्हा एकदा नाभीकडे या. नाभी आत जाते आहे, बाहेर येते आहे. शांतपणे ही हालचाल चालू आहे.
नाभीच्या वरचा भाग आता ध्यानासाठी घ्यायचा. नाभीपासून वरचं सगळं शरीर, धड, छातीचा भाग, पाठीचा भाग, मेरुदंड आणि मस्तक एवढंच पाहायचं. बाकी कुठेही लक्ष ठेवायचं नाही. पाहायला सुरुवात करा. धडाचा भाग, धडाच्या आतमधले अवयव, मस्तकाचा संपूर्ण भाग, प्रत्येक भागातलं संवेदन प्रथम पहा आणि त्यानंतर आतमध्ये गेलेल्या सगळ्या पोकळ्या बघा. सगळ्या पोकळ्यामधून आपली जाणीव, आपली संवेदना नाभीपासून ऊर्ध्व भागाकडे मस्तकाच्या अग्रापर्यंत घेऊन या. 1 मिनिटासाठी केवळ नाभीपासून वरचा भाग पाहायला सुरुवात करायची. पाहत राहायचं. शांतपणे पोकळी पोकळी पहा. आता केवळ शरीराचा डावा भाग आपल्याला घ्यायचा आहे. नाभी पुढे येते आहे. नाभी आत मागे जाते आहे. आपण पाहतो आहोत. आपण तटस्थ आहोत. आपण त्रयस्थ आहोत. केवळ नाभीपासून डावा भाग, कमरेपासून बगलेकडे गेलेला भाग आणि बगलेपासून खांद्यापासून हातांच्या बोटांपर्यंत आलेला केवळ आणि केवळ डावा भाग पाहायला सुरुवात करा. सगळीकडे पोकळ्या आहेत. सगळीकडे सूक्ष्म नाड्या आहेत. सगळीकडून वहन चालू आहे. ऊर्जेचं हे वहन पाहत पाहत संपूर्ण डावं अंग, संपूर्ण डावा हात शांत चित्तानी पाहायचा पुढच्या 1 मिनिटासाठी. शरीराच्या अंतिम भागाचं आता ध्यान करायचं. नाभी पुढे येते आहे, मागे जाते आहे. आपण शांत होतो आहोत, स्थिर होतो आहोत. लक्ष नाभीपासून उजव्या भागाकडे, कमरेपासून बगलेपर्यंतचा उजवा भाग आणि खांद्यापासून बोटांपर्यंतचा उजवा भाग. केवळ उजवा हात शांत चित्तानी आतून पहा, खोलवरून पहा. संवेदन प्रथम पहा आणि त्यानंतर सूक्ष्म नसनाड्यातून जात 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 बोटांच्या टोकांपर्यंत पोहोचा. केवळ उजवा भाग पुढच्या 1 मिनिटासाठी.
यानंतर आपलं सगळं लक्ष आपल्या हृदयस्थानी घेऊन यायचं. या हृदयस्थानामध्ये प्रत्यक्ष श्री हनुमान सुप्रतिष्ठापित झालेले पाहायचे. हनुमंताची मूर्ती असेल, हनुमंताची प्रतिमा असेल किंवा प्रत्यक्ष हनुमंत असतील, या हनुमंताचं ध्यान पुढील 1 मिनिटासाठी करायला सुरुवात करायची. असं कुठलंही चित्र आपल्याला नको असेल तर फक्त आणि फक्त हिरव्या रंगाचं ध्यान हृदयस्थानी करा पुढच्या 1 मिनिटासाठी. शांत चित्तानी पहा. हृदयामधून हिरव्या रंगाचा प्रकाश आणि त्याबरोबरीने परम आनंद, परम स्नेह, परम कृतज्ञता, परम मैत्री, परम सेवाभाव, परम बल, परम बुद्धिमत्ता, परम प्रतिभा, परम स्वास्थ्य संपूर्ण शरीरामध्ये अनंत नाड्यामधून पसरत आहे, पसरत आहे, पसरत आहे. हृदयातून रक्तामार्फत प्रत्येक कणाकणामध्ये हा आनंदी भाव, ही शांती, हे लाघव, ही स्थिरता आणि हनुमंताकडे असणारे सर्व गुण आपल्या देहामध्ये पसरत आहेत, कणाकणामध्ये पसरत आहेत. प्रत्येक कणकण हिरव्या रंगाबरोबरीने हनुमंताच्या सगळ्या गुणांनी व्यापून जातो आहे, व्यापून जातो आहे. संपूर्ण शरीर व्यापून जात आहे. हिरवा रंग संपूर्ण शरीरामध्ये आणि हनुमंताचे सगळे गुण प्रत्येक कणाकणामध्ये. अनुभवा, अनुभवा, केवळ अनुभवा. अनुभवा. आपल्या मनाला शांतता प्राप्त होत आहे. आपल्या हृदयामध्ये आनंद विराजमान होत आहे. आपल्या हृदयामध्ये बलनिर्मिती होत आहे आणि त्याचमुळे सगळ्या देहामध्ये सूक्ष्म पेशींमध्ये जे मन अस्तित्वात आहे, जे मन वास्तव्याला आहे, ते मन आनंद, हर्ष आणि उत्साह या भावनांनी आंदोलित होऊ लागलं. आनंद, स्वास्थ्य, हर्ष,
आरोग्य अशा भावनांनी हे मन आंदोलित व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्या चेहऱ्यावर एक हलकच स्मितहास्य उमललेलं आहे. हे स्मितहास्य पसरत पसरत पूर्ण चेहऱ्यावर आलेला आहे. हा आनंद, हे स्मित आणि हा सकारात्मक भाव संपूर्ण शरीरामध्ये अनुभवा, अनुभवा, अनुभवा. जे शब्द आता कानावर येतील ते शांत चित्तानी श्रवण करायचे. अधिकाधिक आनंद निर्माण करायचा, अधिकाधिक रोमांचित व्हायचं, अधिकाधिक सकारात्मक व्हायचं. या फ्रिक्वेन्सीज, हे व्हायब्रेशन्स आपल्याला अनेक उत्तम अस्तित्वाकडून बहाल करून जाणार आहे. केवळ ऐका आणि आनंदित होत रहा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय नमः. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय नमः. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय नमः. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय नमः. ओम नमो हनुमते रुद्रावताराय
सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय नमः। आनंदाने आपण व्हायब्रेट होतो आहोत. उत्साहाने, बलानी, उत्तम प्रतिकार क्षमतेने आपण व्हायब्रेट होतो आहोत. हा संदेश विश्वामध्ये पोहोचतो आहे. विश्वामध्ये हा संदेश पोहोचवण्याचं माध्यम सुद्धा वायूच वायू, अन्य काहीही नाही. आणि विश्वाकडून अनंत उत्तम गुण, उत्तम उत्तम प्रसंग, घटना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम सुद्धा वायूच वायू. या वायूचेही आभार, पर्यायानी हनुमंत या देवतेचे आभार आपण मनातल्या मनात मानायचे. सतत याच आनंदी भावनेमध्ये स्थिर राहायचं, उत्साहामध्येच स्थिर राहायचं. जे व्हायब्रेशन शरीर मनाचं असेल, निसर्ग तसाच प्रतिसाद देईल. अस्तित्व तेच आपल्याकडे पाठवून देईल. हा अत्यंत महत्वाचा मंत्र आहे वायू ध्यानाचा, हनुमंत ध्यानाचा. सावकाश हातांचे तळवे एकमेकांवर घासा, उंजळ चेहऱ्यावर ठेवा आणि त्यामध्ये आनंदून जात उत्साहाने डोळे उघडा. तसंच उत्साहामध्ये रहा, असंच आनंदामध्ये रहा, असंच हर्षभरित आणि रोमांचित अवस्थेमध्ये सदोदित रहा. धन्यवाद.